पालघर, मनोर, विक्रमगड, जव्हार, त्र्यंबकेश्वर, नाशिक या 107 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला। राज्य सरकारने येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 3000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। 24 महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। मात्र प्रशासनानं स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि लहान व्यावसायिकांना विश्वासात न घेतल्यानं या बाधितांमध्ये प्रचंड संभ्रमाचं आणि संतापाचं वातावरण आहे। या महामार्गामुळे पालघरपासून त्र्यंबकेश्वर पर्यंतच्या सुमारे 80 ते 90% आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे, विहिरी आणि बागा बाधित होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर विक्रमगड इथं कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय बाधित शेतकरी आणि व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली। यावेळी त्यांनी न्याय न मिळाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय। आजपासून सुरू होणारं बेमुदत आंदोलन यासाठी आहे की ज्या पद्धतीने पेसा भरती 2023मध्ये सगळे आयुक्त महोदयांचे आदेश, शासन आदेश सगळं असताना सुद्धा थांबवली गेली होती आणि आम्ही गेली 2 वर्ष सातत्याने सुप्रीम कोर्टामध्ये पाठपुरावा करतोय। पाठपुरावा केल्यानंतर आदेश आले सुप्रीम कोर्टाचे आणि त्या आदेशच्या अनुषंगाने GR आले आणि GRच्या अनुषंगाने आज 8 दिवस होऊन देखील जर कायमस्वरूपी आणि नियमित नियुक्त्या जर होत नसतील तर हे आमच्यावर मोठा अन्याय आहे आणि म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी 17 वर्गाला ही एकमेव मागणी आमची आहे। जोपर्यंत नियुक्त्या मिळत नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहील असं या ठिकाणी मी स्पष्ट करतो। जमिनीचं अधिग्रहण करण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांना अधिकृत नोटीस देणं आणि योग्य भूसंपादन प्रक्रिया राबवावी। समुद्री महामार्गाच्या धर्तीवर योग्य आणि समाधानकारक नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली। बाधितांचे प्रश्न मांडण्यासाठी एक सर्वसमावेशक समिती स्थापन करण्यात आली असून पुढील बैठक बोरांडा इथं घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। सरकारनं लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन किंवा त्यांना विश्वासात न घेता बळजबरीनं काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर मोठा जनआक्रोश निर्माण होईल आणि सामुदायिक आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। RB न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।